निलजाई वेकोलीत G13 ऐवजी G10 क्रशर उचलल्याचा आरोप, लाखो रुपयांच्या गैरव्यवहाराची शक्यता. निलजाई वेकोली परिसरात कोळसा उचल प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला आहे. उपलब्ध माहितीनुसार G13 दर्जाचा क्रशर स्टॉकमध्ये उपलब्ध नसताना त्याच्या DOवर प्रत्यक्षात उच्च दर्जाचा G10 क्रशर उचलण्यात आल्याचा दावा केला जातो आहे. सूत्रांच्या माहितीनुसार G13 दर्जाचा क्रशर कमी दर्जाचा आणि तुलनेनं कमी किमतीचा असतो. मात्र त्याचा DOवर G10 दर्जाचा अधिक किमतीचा क्रशर उचलण्यात आल्याने शासन आणि वेकोलीला आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते. हा प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणात निलजाई वेकोलीचे महाव्यवस्थापक, क्षेत्रीय व्यवस्थापक, सब एरिया मॅनेजर, नोडल अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार यांच्यात आर्थिक संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. मात्र या आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत बाजू अद्याप स्पष्ट झालेली नाही. दरम्यान या प्रकरणात संबंधित महाव्यवस्थापकाकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी सविस्तर माहिती न देता टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशय अधिकच गडद होत असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय वंदना ट्रान्सपोर्टच्या DO संदर्भातही गंभीर अनियमिततेचा आरोप समोर आला आहे. सुमारे 2,900 टन DO शिल्लक असताना 1,800 टन माल उचलण्यात आला. उर्वरित 1,100 टन लॅब्स दाखवण्यात आल्याचा दावा केला जातो आहे. या व्यवहाराची स्वतंत्र चौकशी झाल्यास मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि या सर्व आरोपांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होते आहे. संबंधित अधिकारी आणि वंदना ट्रान्सपोर्ट यांची अधिकृत भूमिका समोर आल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल. चाणक्य न्यूज मराठीकरिता निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट.